नाही. झालं? हुशार म्हणता म्हणता टेन्शन घेतलंस ना इंटरव्ह्यूचं? हो. काय ग, इतके दिवस जोरात होते हो मी, पण आता हे सगळं उद्या येऊन ठेपलंय म्हटल्यावर धडधडायला लागलंय. आणि शेवटपर्यंत आपल्याला असं वाटत असतं आपलं काहीही अभ्यास झालेला नाही, बरोबर? परीक्षेच्या वेळी घालवलेली सगळी भीती एकत्र होऊन आली आहे बहुतेक. गेलीये मी, आणि आपल्यालाच फेस करावं लागतं ना हे. हो बाई, आणि रिप्लेसमेंटची सोय असते तरी आम्ही दोघं नसतो गेलो. अगं नको इतकं टेन्शन घेऊस तू, होईल सगळं व्यवस्थित, कळलं ना? आणि जितकं टेन्शन घेशील ना तितकं ते अजून अजून वाढत जाईल. जा बिंदास, काही नाही होत. नाही हो माई, परीक्षेचं कसं अंदाज असतो प्रश्नांचा, शिवाय सिलेबसच्या बाहेरचं काही विचारत नाही. पण इथे म्हणजे काहीही विचारू शकतात. आणि मी असे एक एक किस्से ऐकलेत ना, बापरे. ए वेडाबाई, नको इतकी घाबरूस, नाहीतर आहे ते सो विसरून जाशील. जा पळ. अगं काय दचकतेस, फोन वाजलाय. आदित्य ऑफिस मध्ये गेल्या गेल्या फोन केला. घ्या घ्या. हॅलो. हॅलो, काय करतेस? काही नाही, माईंशी जरा बोलत बसले होते. बोलत बसले होते? मेघना ग, उद्या इंटरव्ह्यू ना तुझा, जा ना मग तयारी कर. गप्पा काय मारत बसलीस? ए आदित्य, तू मार खाशील मला घाबरवलंस तर. मी घाबरतोय का तुला? होय. उलट मी तुला तयारी कर असं म्हणतोय ना. जा जा, तुझा सब्जेक्ट ब्रशअप कर, जनरल नॉलेज ब्रशअप कर, न्यूजपेपर्स वाच या आठवड्याभरातले. या वर्षीच्या बजेट वरचे आर्टिकल्स वाच, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावरची आर्टिकल्स वाच. जा जा जा, तयारी कर पटकन. करते. होय, आणि शांत राहा. कूल. टेन्शन घेऊ नकोस, फोकस कर. हो, ठेव तू. ए मेघना, घाबरवत नाही तुला, पण मस्त तयारी कर. म्हणजे काय ना, उद्या जाताना तुला बिलकुल टेन्शन नसेल. ओके ओके. बाय बाय.